तुम्हाला रोज छातीत जळजळ होते, पित्त होते, गोळी घेतल्याशिवाय आराम मिळत नाही, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला हे रोज छातीत जळजळ होते का? तोंड कडू पडते का? रात्री झोप लागत नाही का पित्तामुळे? मित्रांनो, पित्त हा छोटा त्रास नाही, तो तुमच्या शरीराचा इशारा आहे. आज आपण जाणून घेणार आहोत, पित्त कायमचं नियंत्रणात कसं ठेवायचं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी सांगणार आहे अशी एक सवय जी 90% लोक पाळत नाहीत. यातील काही महत्त्वाची माहिती पुढील प्रमाणे. 1. पित्त म्हणजे काय आणि ते का वाढते? मित्रांनो, सर्वात आधी आपण समजून घेऊया की पित्त म्हणजे नेमकं काय. आपल्या पोटात अन्न पचवण्यासाठी नैसर्गिक आम्ल तयार होतं. हे आम्ल योग्य प्रमाणात असेल तर ते अन्न पचवायला मदत करतं. पण जेव्हा आपण चुकीच्या सवयी लावतो, जसं की उशिरा जेवणं, जास्त तिखट खाणं, ताण घेणं, तेव्हा हे आम्ल जास्त प्रमाणात तयार होतं. हे आम्ल जेव्हा अन्न नलिकेत वर येतं तेव्हा छातीत जळजळ होते. काहींना तोंड कडू पडतं, काहींना घशात जळजळ, काहींना पोट फुगल्यासारखं वाटतं. इथे लक्ष ठेवा, पित्त हा आजार नसून शरीराचा इशारा आहे. शरीर सांगते तुमच्या सवयी बदला. जर आपण हा इशारा वेळेत समजलो तर मोठा त्रास टाळता येतो. 2. योग्य वेळेवर आणि योग्य पद्धतीने जेवण. उपाशी राहणं म्हणजे पित्ताला आमंत्रण देणं. जेव्हा आपण सकाळचा नाश्ता टाळतो तेव्हा पोटात आम्ल तयार होत राहतं, पण अन्न नसतं, त्यामुळे ते आम्ल पोटालाच त्रास देतं. सकाळचा नाश्ता हलका पण पौष्टिक असावा. दुपारचं जेवण वेळेत घ्या. रात्रीचं जेवण झोपण्याच्या किमान 2 तास आधी घ्या. जेवताना घाई करू नका. नीट चावून खा. मोबाईल बघत जेवलात तर मेंदू आणि पोट यांचं कनेक्शन कमी होतं आणि पचन बिघडतं. लक्षात ठेवा, वेळेवर जेवण हीच पित्तावरील पहिली औषध आहे. 3. आहार कसा असावा? तुमचं पोट हे मंदिर आहे आणि अन्न म्हणजे प्रसाद. पित्ताचा त्रास असेल तर साधं, हलकं आणि कमी मसालेदार अन्न घ्या. उदाहरण, खिचडी, वरण भात, उकडलेल्या भाज्या, ताक, नारळ पाणी. जास्त तिखट, तेलकट, आंबट पदार्थ टाळा. फास्ट फूड, कोल्ड ड्रिंक, पॅकेज पदार्थ हे आम्ल वाढवतात. एक महत्त्वाची गोष्ट, उपाशी पोटी चहा किंवा कॉफी टाळा, ते थेट आम्ल वाढवतात. जेवण म्हणजे फक्त पोट भरणं नाही, तर शरीराला योग्य ऊर्जा देणं आहे. 4. ताण, तणाव आणि पित्त. तुम्ही ताण घेताय आणि तुमचं पोट जळते. जेव्हा आपण सतत विचार करतो, राग धरतो, मनात विचाराचा गोंधळ असतो, तेव्हा शरीरात आम्ल निर्मिती वाढते. दररोज 10 ते 15 मिनिटे स्वतःसाठी काढा. अनुलोम विलोम करा. दीर्घ श्वास घ्या. झोप पूर्ण घ्या. मन शांत असेल तर पोटही शांत राहते. नंबर 5. पाणी, व्यायाम आणि लहान सवयी. लहान सवयी मोठा फरक घडवतात. जेवताना जास्त पाणी पिऊ नका. जेवणानंतर 20 ते 30 मिनिटांनी पाणी घ्या. जेवण झाल्यावर लगेच आडवे होऊ नका. हलके चालणे पचन सुधारते. दररोज 30 मिनिटे चालणे किंवा हलका योगा करा. जास्त वजनामुळे पोटावर दाब येतो आणि पित्त वाढते. घरगुती उपाय म्हणून बडीशेप, जिरे पाणी, धने पाणी उपयोगी पडतात. पण जर त्रास सतत होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. मित्रांनो, आपण आज पित्ताबद्दल खूप काही जाणून घेतलं, पण एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा. दररोज छातीत जळजळ होत असताना, तोंड कडू पडत असताना, रात्री झोप लागत नसताना आपण किती दिवस हे सहन करणार आहोत? आपण बहुतेक वेळा काय करतो, एक गोळी घेतो, थोडा आराम मिळतो आणि पुन्हा त्याच सवयी सुरू ठेवतो. उशिरा जेवण, तिखट अन्न, ताण, कमी झोप. मित्रांनो, औषध आराम देतात, पण चुकीच्या सवयी बदलल्याशिवाय त्रास कायम जात नाही. आज तुमचं शरीर तुम्हाला हळू आवाजात सांगते, माझी काळजी घे, मला जप. जर आपण हा इशारा ऐकला नाही तर उद्या तोच त्रास मोठ्या आजारात बदलू शकतो. तुमच्या घरात तुमच्यावर प्रेम करणारे लोक आहेत. तुमच्या मुलांना, कुटुंबाला तुमची गरज आहे. मग स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष का? आजपासून फक्त एक छोटा बदल करा. वेळेवर जेवा, ताण कमी करा, साधं अन्न खा, जेवणानंतर थोडं चालायला जा. लहान सवयी, मोठा फरक. लक्षात ठेवा, आपलं पोट शांत असेल तर मन शांत राहतं. मन शांत असेल तर आयुष्य आनंदी होतं. आज हा व्हिडिओ इथेच संपतोय, पण तुमच्या आरोग्याची नवी सुरुवात आजपासून व्हायला हवी. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर शेअर करा, कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचा तरी रोजचा त्रास थांबू शकतो. स्वतःची काळजी घ्या, नियमित राहा आणि निरोगी राहा. धन्यवाद.